येईल का लॉंग ठेवायला पाहिजे? लॉंग. आता लॉंग पण कुठपर्यंत ठेवायला पाहिजे? तर मी एवढे लॉंग ठेवले तर चेहरा काय होऊन जाणार आहे? रेक्टँगल दिसणार. बघा मी अभ्यास करतोय, मी इमॅजिनेशन करतोय. जर मी इथला हे असा लॉंग ठेवला तर हे असं रेक्टँगल दिसणार. कसं दिसणार? आयत दिसणार, आयत. जर मी ह्याला इथे असं ब्लेंड मध्ये टाकलं, असं जर आले हे, तर हा थोडासा ओव्हल मध्ये कशामध्ये येणार आहे? त्यामुळे माझं फर्स्ट स्टार्टिंग लेयर्स मी इथून करू शकतो. हे मी डिसाईड केलं. कोणी केलं? माझं मी मनातल्या मनात किंवा मी इमॅजिनेशन करून डिसाईड केलं. मग मी क्लायंटचे ऑलरेडी फ्रंटचे हेअर्स किती आहेत? शॉर्ट आहेत का? ठीक आहे, चीनपर्यंत. जास्त शॉर्ट नाही, त्यामुळे मी हे जास्त शॉर्ट करायला जाणार नाही. दुसरी गोष्ट, बॅक साईडला मी सांगितलं मागचे मॅडम तुमचे केस मी किती कमी करणार आहे? एवढेच. आणि फ्रंटचे काय करणार आहे? शॉर्ट. तर माझ्या केसामध्ये काय येणार आहे? लुक येणार. समजतं इथपर्यंत? वॉट इट म्हणजे हे कन्सल्टेशन. आता हेअर टेक्स्चर या मॅडमांचं वेव्ह आहे. काय आहे? वेव्ही आहे. त्यामुळं मी कसाही पद्धतीनं मला पाहिजे त्या पद्धतीनं लुक क्रिएट करू शकतो. काही प्रॉब्लेम. लुक काय करू शकतो? क्रिएट करू शकतो. व्हॉट इट? एवढं मी ठरवलं आणि मग मी चर्चा करतो. मग काय करतो? मी क्लायंटशी चर्चा करतो.